Welcome to Cartoon Vista, the semi-English school. हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत सोलर सिस्टीम, प्लॅनेट्स अँड गॅलेक्सी म्हणजे सौरमालेतील ग्रह आणि आकाशगंगा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. गॅलेक्सी. A galaxy is a huge collection of stars, gas, dust and dark matter held together by gravity. Our solar system is part of the Milky Way galaxy. म्हणजेच मराठीमध्ये आकाशगंगा म्हणजे तारे, ग्रह, धूळ आणि गॅस यांची मोठी समूह असते. आपली सौरमाला मिल्की वे या आकाशगंगेत आहे. आता आपण टाइप्स ऑफ गॅलेक्सीज म्हणजेच आकाशगंगेचे 5 प्रकार पडतात ते आपण बघूया. पहिली आहे मिल्की वे आकाशगंगा, दुसरी अँड्रोमेडा आकाशगंगा, तिसरी ट्रायअँग्युलम आकाशगंगा, चौथी आहे एलिप्टिकल आकाशगंगा आणि पाचवी अनियमित आकाशगंगा म्हणजेच इरेग्युलर गॅलेक्सी. फर्स्ट गॅलेक्सी डिटेल्समध्ये बघूया. पहिली आहे मिल्की वे आकाशगंगा म्हणजेच मिल्की वे गॅलेक्सी. आवर होम गॅलेक्सी. इट्स अ स्पायरल गॅलेक्सी दॅट कंटेन्स बिलियन्स ऑफ स्टार्स including our sun. If you look up at the night sky from a dark place, you can see a band of light. This is the Milky Way. मराठीमध्ये ही आपल्या सौरमालेची आकाशगंगा आहे. यामध्ये कोट्यवधी तारे आहेत. Second type of galaxy is Andromeda, the closest spiral galaxy to us. It's about 2.5 million light years away and is on a collision course with the Milky Way. म्हणजे ही आपल्या जवळची आकाशगंगा आहे. अँड्रोमेडा आणि मिल्की वे कधीतरी एकत्र येतील. थर्ड टाइप आहे ट्रायअँग्युलम गॅलेक्सी. ही लहान आकाशगंगा आहे. यामध्येही अनेक तारे आणि ग्रह आहेत. फोर्थ टाइप ऑफ गॅलेक्सी इज एलिप्टिकल गॅलेक्सी. या गोल किंवा अंडाकृती आकाराच्या असतात. यामध्ये जुने तारे जास्त असतात. लास्ट टाइप ऑफ गॅलेक्सी इज इरेग्युलर गॅलेक्सी. These galaxies have no regular shape and often look chaotic. मराठीमध्ये यांचा कोणताही निश्चित आकार नसतो. या आकाशगंगांमध्ये नवीन तारे निर्माण होत असतात. अशा प्रकारे आपण गॅलेक्सी आणि टाइप्स ऑफ गॅलेक्सीज बघितले. तर आता बघणार आहोत सोलर सिस्टीम म्हणजेच सौरमाला. सौरमाला हे अंतराळातीलच आपले घर आहेत. त्यात 8 ग्रह, त्यांचे चंद्र, बटुग्रह, धूमकेतू आणि लघु ग्रह यासह सूर्य आणि त्याभोवती फिरणाऱ्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात. चला प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी माहिती घेऊया. आपली ही सोलर सिस्टीम म्हणजे सौरमाला ही मिल्की वे या गॅलेक्सीमध्ये आहे म्हणजेच मिल्की वे आकाशगंगेत आहेत. तर यामध्ये क्रमवार 8 प्रकारचे ग्रह आहेत ते बघूया. पहिला ग्रह आहे मर्क्युरी बुध. दुसरा ग्रह आहे व्हेनस म्हणजे शुक्र. तिसरा ग्रह आहे अर्थ म्हणजे पृथ्वी. चौथा ग्रह आहे मार्स म्हणजे मंगळ. 5वा ग्रह आहे ज्युपिटर बृहस्पती. 6वा ग्रह आहे सॅटर्न म्हणजे शनी. 7वा ग्रह येतो युरेनस. 8वा ग्रह येतो नेपच्यून आणि 9वा ग्रह म्हणून प्लुटो असं नाव आहे. पण एकेकाळी 9वा ग्रह मानला जाणारा प्लुटो हा आता बटुग्रह म्हणून वर्गीकृत होतो. हे नेपच्यूनच्या पलीकडे असलेला बर्फपिंडाचा प्रदेश कुइपर बेल्टमध्ये स्थित आहे. म्हणून याची गणना या 8 ग्रहांमध्ये होत नाही. Okay, let's see. First planet is Mercury. The closest planet to the Sun
इट्स व्हेरी हॉट ड्युरिंग द डे अँड व्हेरी कोल्ड ॲट नाईट. म्हणजेच बुध सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. हा ग्रह अतिशय लहान आणि गरम आहे. सेकंड प्लॅनेट इज व्हेनस. द सेकंड प्लॅनेट फ्रॉम द सन. इट्स सिमिलर इन साइज टू अर्थ बट मच हॉटर विथ थिक क्लाउड्स ऑफ पॉयझनस गॅसेस. मराठीमध्ये व्हेनस म्हणजे शुक्र. शुक्र ग्रह सूर्याच्या दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. या ग्रहाची हवा खूप गरम असते आणि तिथे विषारी गॅसेसचा प्रादुर्भाव असतो. सोलर सिस्टीममधला तिसरा ग्रह म्हणजेच आपली पृथ्वी, अर्थ, आवर होम. इट्स द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द ओनली वन नोन टू हॅव अ लाईफ. म्हणजेच पृथ्वी ही आपली घर आहे. पृथ्वीवर जीवन आहे आणि पाणी उपलब्ध आहे. मार्स म्हणजेच मंगळ ग्रह. द फोर्थ प्लॅनेट ऑफ सोलर सिस्टीम known as the red planet because of its reddish appearance. It has the largest volcano and canyon in the solar system. मराठीमध्ये मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. या ग्रहावर माती आणि धूळ असते. सोलर सिस्टीममधील पाचवा ग्रह आहे ज्युपिटर म्हणजेच बृहस्पती. द फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन आवर सोलर सिस्टम. इट हॅज अ ग्रेट रेड स्पॉट विच इज अ जायंट स्टॉर्म. म्हणजेच बृहस्पती हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. यावर मोठी वादळे आणि गॅसची रचना असते. सॅटर्न म्हणजे शनी. The sixth planet, famous for its beautiful rings made of ice and rock. शनी ग्रहाची खासियत त्याच्या सुंदर वलयांमुळे आहे. यावर गॅसची रचना आहे. The next planet is Uranus. The seventh planet. It's tilted on its side and has faint rings. म्हणजेच युरेनस हा आकाशातील एक थंड ग्रह आहे. याचा रंग निळसर आहे आणि हा गुरुत्वाकर्षणामुळे बाजूला झुकलेला आहे. द लास्ट प्लॅनेट ऑफ अवर सोलर सिस्टीम, नेपच्यून. द एट्थ प्लॅनेट नोन फॉर इट्स डीप ब्लू कलर अँड स्ट्रॉंग विंड्स. म्हणजेच नेपच्यून हा सौरमालेतील सर्वात बाहेरचा ग्रह आहे. यावर मोठी वादळे आणि गॅस असतात. अशा प्रकारे आपण बघितले 8 प्लॅनेट्स ऑफ अवर सोलर सिस्टीम. या व्यतिरिक्त गॅलेक्सीमध्ये विविध प्रकारचे ग्रह आहेत. त्यापैकी थोडीशी माहिती घेऊया. त्यातील पहिला ग्रह येतो चंद्र. अनेक ग्रहांवर चंद्र असतात जे ज्यांच्या भोवती फिरतात. उदाहरणार्थ पृथ्वीला एक चंद्र आहे तर गुरुला 70 पेक्षा जास्त चंद्र आहेत. दुसरा येतो लघुग्रह. या लहान खडकाळ वस्तू आहेत ज्या मुख्यतः मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान लघुग्रहांच्या पट्ट्यात येतात. नंतर येतं धूमकेतू. हे बर्फाळ शरीर आहेत जे वायू आणि धूळ सोडतात. सूर्याजवळ येताच चमकणारे डोळे आणि शेपटी तयार करतात. आणि शेवटचा प्लुटो. एकेकाळी 9वा ग्रह मानला जाणारा प्लुटो आता बटुग्रह म्हणून वर्गीकृत आहे. हे नेपच्यूनच्या पलीकडे असलेल्या बर्फाळ पिंडांचा प्रदेश कुइपर बेल्टमध्ये स्थित आहे. ओ